शपथविधी होईल, सर्व काही होईल, मुख्यमंत्री ठरवल्या जातील, सगळं काही होईल. परंतु ज्या शेतकऱ्यांना आश्वासन दिलं त्या शेतकऱ्यांच्या आश्वासनात काय होणार? कर्जमाफी असेल, पीक विमा असेल, सोयाबीन कापसाचा भाव असेल, एकंदरीत याचा विचार हे सरकार करणार का? याचाच आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब करा, बेल बटनवरती क्लिक करा आणि या साईडला एक थंबचं बटन दिसेल, याच्यावरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका. मित्रांनो, ज्या पद्धतीने विधानसभेची निवडणूक झाली ही एकतर्फी झाली. भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील अशा पद्धतीने वाटलं. परंतु त्यांचा 2.5 वर्षाचा कार्यकाळ असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, पीक विम्याचा प्रश्न असेल, कर्जमाफीचा प्रश्न असेल किंवा लाडक्या बहिणीचा प्रश्न असेल, व्यवस्थितपणे त्यांनी हाताळलं. परत वाटलं की आता 5 वर्षात मुख्यमंत्री जे आहेत ते एकनाथ शिंदे होतील, परंतु तसं काही घडताना दिसत नाही. या ठिकाणी परत अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री असतील, एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदावर असतील आणि मुख्यमंत्रीपद जे आहे ते देवेंद्र फडणवीस याच्याकडे जाणार हे निश्चित झालेले. आता आज संध्याकाळी 5:30 पर्यंत त्यांची शपथविधी सुद्धा होणार आहे. परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं काय? पीक विमा, नुकसान भरपाई, लाडक्या बहिणीला 2100 रुपयाचा हप्ता कधीपासून मिळते हे मात्र आता कोडं राहणार आहे. कारण तर तुम्हाला माहिती आहे की मागच्या काही 5 वर्षाच्या आधीवर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. त्यांच्या माध्यमातून कर्जमाफीचा कशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला, त्याच्यावरती कशा प्रकारचा अभ्यास झाला, अभ्यास झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय कशा पद्धतीने घेतला गेला, किती वेळेस निकष लावण्यात आले, किती वेळेस अटी लावण्यात आल्या, त्यानंतर ते कर्जमाफीचा कुठेतरी काही लोकांचे सत्कार झाले, काही प्रमाणात कर्जमाफ्या झाल्या तर काही कर्जमाफ्या जाग्यावरच पडल्या. त्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरेच्या माध्यमातून 1.5 ते 2 लाखापर्यंत कर्जमाफी करण्यात आली होती. यामध्ये कोणत्याही प्रकारचे निकष न लावता ती कर्जमाफी झाली. परत कोरोनाचा काळ आला, काही कर्जमाफी परत पेंडिंग पडल्या, त्यांच्या केवायसी होऊन सुद्धा त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाही. आणि आता एकंदरीतच परत राज्य सरकारच्या माध्यमातून या विधानसभेपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून, अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एक निर्णय घेण्यात आला होता. तो म्हणजे कर्जमाफीचा 3 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करू, त्यांच्या वचननाम्यात हे सांगण्यात आलं होतं. परंतु एकीकडे लाडक्या बहिणीने सुरुवातीलाच तिजोरी खाली करून ठेवलेली आहे. कर्मचाऱ्याच्या पगारी असलेला, निराधाराच्या पगारी असलेला, वेतनधारकाच्या पगारी असलेला, त्याचबरोबर जे शिष्यवृत्ती सारखे असलेला इतर बजेट होते, त्या बजेटचे पैसे पूर्णपणे लाडक्या बहिणी योजनेत वापरण्यात आलेले आणि या पूर्ण योजना आहेत त्या मागच्या रखडलेल्या आहेत. पूर्णपणे महाराष्ट्राची तिजोरी खाली होऊन गेलेली आहे. आता परत शेतकऱ्यांची कर्जमाफी जर करायची असेल तर त्यांना केंद्राकडून पैसे घ्यावे लागतील. आता पहिलेच केंद्रानं भरपूर काही कर्ज दिलेले आहे. ते कर्ज परतफेड करायला यांना किती वर्ष जातात, किती वर्ष लागतात. परत त्या कर्जमाफीच्या संदर्भात निधी कधी उपलब्ध केला जाते, कर्जमाफी कधी केली जाते आणि बहिणीला 2100 रुपयाचा हप्ता भाऊबीजेनंतर दिला जाईल अशा प्रकारे सांगण्यात आलं. सुरुवातीला इलेक्शन येण्यापूर्वी सांगण्यात आलं होतं की सरसकट आम्ही लवकरच कर्जमाफी करू, 1 महिन्याच्या आत सरकार स्थापन झाल्यानंतर कर्जमाफी करू, 2100 रुपयाचा हप्ता बहिणीला देऊ, पीक विम्याचे पैसे वाटप करू, नुकसान भरपाईचे पैसे वाटप करू. तारखेवर तारखी मिळत आहेत, परंतु या पैशाचं वाटप कधी होणार आहे हे तुम्हीच सांगा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.